मंजू, त्यासनी काय हवे विचारता. काय शोधताय छोटे मालक? काही हवं होतं का? हा, इस्त्री हवी. अहो छोटे मालक, आपण इस्त्री फ्रीज मध्ये नाही ठेवत. ते मला माहिती आहे, पण मी पाणी घ्यायला आलो होतो. मला इस्त्री सुद्धा हवी आहे. अहो छोटे मालक, इस्त्री तुमच्या खोलीत असून नाही तर बाईसाहेबांच्या खोलीत असून बघा. हा, मग जर आईच्या रूम मध्ये असेल ना तर ती माझ्या रूम मध्ये आणून ठेव, आणि माझ्या रूम मध्ये असेल तर ती आईच्या रूम मध्ये आणून ठेव. नाही म्हणजे माझ्या रूम मध्ये असेल तर ती माझ्या रूम मध्येच राहते. होय. जा. छोटी मला का मी काय सांगतो तेवढं फक्त ऐका आणि उत्तर द्या. रमा, उत्तर द्या. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की मला ब्रेडला जास्त बटर लावलेलं आवडत नाही म्हणून. तुम्ही ऐकतच नाही माझं. अरे प्रताप, कशाला एवढा चिडलायस? अगं यांना किती वेळा सांगितलं की मला तेलकट नाश्ता देत जाऊ नका म्हणून. फॅट वाढतं माझं. इथून पुढे लक्षात ठेवा. जी छोटे मालक. बरं रमा, सगळे कपडे झाले ना धुवून? वय पैसे म्हणजे मशीनला लावले आहेत, थोड्या वेळाने वाट टाकून ये. अगं मला त्यातली एक साडी हवी होती, तर पहिले कपडे वाळत घाल. जी. अरे देवा, ते इथं कपडे कसं वाळत घालायचं? पाऊस आला तर समजे कपडे भिजणार. ते मगाशी. छोटे मालक, अहो तुम्ही काय? हळूहळू, मोठ्याने बोलू नका. पण का? मी सांगतोय म्हणून. आधी मी काय सांगतो तेवढं ऐका. छोटे मालक, ओ छोटे मालक, छोटे काय मालक, काम आहे? ते थोडं विचारायचं होतं. बोल. म्हणजे तुमची खोली झाडून झाली आहे, आत्ताच साफ करून बी घेऊ का? हरी, खोली झाडल्यानंतर मगच पुसतोस ना तू नेहमी. मग अहो, हे म्हणजे मला वाटलं तुम्हाला काही काम असेल म्हणून विचारलं. बाकीच्या खोल्या साफ करतो आणि मग एकदाच फरशा साफ करून घेतो. हरी, सगळ्या खोल्या झाड, मग एक पूस, किंवा एक खोली झाड, मग एक खोली पूस, किंवा एक खोली पूस आणि एक खोली झाड, किंवा सगळ्या खोल्या झाड आणि सगळ्या खोल्या पूस. तुला काय करायचं ते कर रे, पण आधी तू जा. मला महत्वाचं काम. रमा, काहीच बोलू नका. मी काय सांगतो तेवढं फक्त ऐका. मला तुमच्याशी बोलायचं. माझ्या मनात जे काही आहे ते सगळं तुम्हाला सांगायचं.
आणि आता हे शेवटचं. ह्या पुढे मी ह्या बाबतीत तुम्हाला काहीच बोलणार नाही. शेतावरच्या घरी भेटायला या. मी तुमची वाट बघेन. हॅलो. हॅलो, बाईसाहेब का? हा, कोण बोलताय? मी सुमी बोलतेय. बाईसाहेब म्हणजे सुमन सिमरन बोलतेय. अच्छा, हा, बोल बोल. हा नाही, बाईसाहेब म्हणजे मला ना रमाशी बोलायचं होतं, पण ठीक आहे, तुमच्याशीच बोलते हवं तर. मला ना लई भीती वाटते इथं आणि लई धस व्हायला होतंय. काय झालं? सगळं ठीक आहे ना तिथे? नाही म्हणजे आता तर सगळं ठीक आहे हो, आणि पुढे काय होईल त्याचा काय भरोसा. बाईसाहेब म्हणजे कसं आहे ना, घरात मी एकटीच आहे आणि बाहेर एवढं गडगडतंय ना तर काय सांगावं. अहो, पोटात एवढं धस्स होतंय का तुम्हाला काय सांगू. आणि माझ्या अशा 2 जीवाच्या अशा नाजूक अवस्थेत मला काय झालं तर काय भावात पडेल हो माझ्या घरच्यांना. म्हणून म्हंटल की रमाला जरा लवकर घरी पाठवा हो, मला लय भ्या वाटतंय ह्या सगळ्याचं. हो, रमा म्हणाली मला की तू. हा, मग रमाला जरा घरी लवकर पाठवायचं बघता का बाईसाहेब? हो ठीक आहे, काळजी करू नको, मी पाठवते तिला. हा ठीक आहे, ठेवते हा बाईसाहेब. हा बाईसाहेब, समधी कापड धुवून स्वच्छ वाळत घातलेत बघा. बाकी काही काम असतील तर तसं सांगा, नाही तर स्वयंपाकाचं बघते. अगं ते सगळं राहू दे बाजूला. सिमरनचा फोन आला होता. म्हणजे आमच्या सुमीचा? काय म्हणाली ती? अगं जरा घाबरली होती फोनवर. अगं अशा परिस्थितीमध्ये तिला एकटं सोडत जाऊ नका ग. काळजी घ्या तिची. तू आता लवकर घरी जा आणि बघ तिला काय हवंय ते. मी निघताना तर एकदम मजेत होती सुमी, आता अचानक काय झालं तिला? अगं जातेस ना? होय, येते. गरम आहे, लवकर ये बाई. आई पोटात कळा यायला लागल्यासारखं काय करतेस आत्ताच? कळा नाही येते, भुकेनी कळवळतीये. एक तर मला घरात एकटीला सोडून निघून जातात. मला भूक लागली तर काय करायचं ग मी? काय करायचं म्हणजे? देवाने हात दिलेत ना, तिथं चुलीशी बसायचं, आपलं आपलं करायचं आणि गिळायचं, कळलं? मी नाही करणार. तुम्ही अगं बरी आहेस ना? काय झालं तुला? अगं तिला काय धाड भरले, आपल्याला आजारी पडेल ती. रमा, अगं कामावर गेली होती ना, महाराजात ना कशी काय आली परत? अगं हिनच वाड्यावर फोन केला होता, म्हणून मग बाईसाहेबांनी पाठवलं बघ मला. काय करू ग हिच? अक्कल हाय की नाही तुला सुमा काही? एखादा माणूस कामावर गेलेला असेल ना, तर त्याला अर्ध्यातनं बोलवायचं नसतं. काय करायचं काय हिचं आता? मग मी काय करू ग? मला भूक लागली तर हिलाच बोलवणार ना मी. एका मामी जाऊ दे, आता भूक लागली म्हटलं खायला काहीतरी करून द्यावंच लागेल ना हिला. तू थांब, मी करते काय. रमा थांब, मी करते, राहू दे. तू एक काम करतेस का? तेवढी साडी ती वाळत टाकतेस का? त्या भवानीला सांगितलं तर काम ना दाम नुसतं गिळत बसायचं. बसा. मला तुमच्याशी बोलायचंय. माझ्या मनात जे काही आहे ते सगळं तुम्हाला सांगायचंय. शेतावरच्या घरी भेटायला या.
मी सुमीच्या गडबडीत निघून तर आले, तर छोट्या मालकांनी मला भेटायला बोलवले. आता त्याच काय करू, काय करावं काही कळतच नाही. जाऊ की नको, आणि नाही गेले तरी मग रमा, काय ग? अगं कसला विचार करतेस? या सुमीचा विचार करत असेल तर करू नको हा? मामी. हा. तुला एक विचारू का ग? काय ग? आता बघ ना, बाईसाहेबांचे छोट्या मालकांचे आपल्यावर लई उपकार आहेत बघ. मग या उपकारांची परतफेड कशी करायची ग? पैशाने नाही, म्हणजे त्यांचे उपकार आपण कधी फेडू नाही शकणार, पण जे पैसे दिलेत ना त्यांनी आपल्याला, ते तर आपण परत करू शकतो की नाही? तेवढंच आपल्या मनाला समाधान आहे की नाही? आणि जर त्यांची परतफेड एकदम करायची असेल तर मग काय करायचं? सगळी परतफेड एकदम? वय अगं पण ते कसे काय करता येणार? मला बी तेच कळत नाही, कशी करणार? अगं पण तू मध्येच काय काढलंय परतफेडीचं? अगं नाही, ते असंच डोक्यात विचार आला बघ. मामी एक काम करे की मी आले तर. अगं रमा, मी कशासाठी बोलवलं? ए गप. रमा येतील? रमा नाही येणार? रमा नक्की येतील. पण खरंच नाही आलं तर? नाही, असं नाही होणार. रमा माझ्यासाठी नक्की येतील आणि त्यांना यावंच लागेल. तुम्हाला काय बोलायचं होतं छोटे मालक? मला जे बोलायचंय ते तुम्हाला नवीन नाही. काय बोलताय तुम्ही? काहीच समजत नाही बघा मला. तुम्हाला ते समजून घ्यायचं नाही, किंवा तुम्हाला ते समजतंय पण त्या बाबतीत काही बोलायचं नाही. तुम्हाला सगळं मनातल्या मनात ठेवायचं, हो ना? रमा, मी तुम्हाला इथे यासाठी बोलवलं कारण आपल्याला मन मोकळेपणाने बोलता यावं म्हणून. याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर मला हवंय. कसलं उत्तर? आणि काय बोलून झालंय तुमचं? छोटे मालक माझं तुमच्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे. मी याआधी सुद्धा तुम्हाला सांगितलं, पण 1000 वेळा सांगावं लागलं तर मी ते सुद्धा करेन. रमा, आता कसं होतं माहितीये, मी कुठल्याही कामाचा विचार करत असताना तुमचा विचार त्यात मिसळतो, आणि तुमच्या विचाराच्या मागे मी तुमच्यापर्यंत कधी येऊन पोहोचतो मलाच कळत नाही. तुमच्या बाबतीत सुद्धा असंच होतं ना? रमा, खरं सांगा, हे बघा, मनापासून सांगा, इथे कोणी ऐकणार नाहीये, त्यामुळे प्लीज बोला. छोटे मालक, माझा हात. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. ह्या आधी सुद्धा मी असा वागलो आणि त्याबद्दल सुद्धा सॉरी. मी खरंच असा नव्हतो.
फक्त तुमच्यासोबतच असं घडतंय. म्हणजे अगदी हक्काने तुमच्याशी बोलावंसं वाटतं, हक्काने तुमचा रस्ता अडवावासा वाटतो, हक्काने तुमचा हात धरावासा वाटतो. मनासारखं नाही झालं तर हक्काने जाब विचारावासा वाटतो, हक्काने तुमच्याजवळ हट्ट करावासा वाटतो. पण फक्त तुमच्याजवळच. खरंच मलाच कळत नाहीये की मला काय झालंय. सतत म्हणजे सतत फक्त आणि फक्त तुमचाच भास होत असतो. आता रमा असतं तर त्यांनी हे केलं असतं. रमाशा रुसल्या असत्या, रमाशा हसल्या असत्या. सतत आणि सतत फक्त आणि फक्त रमाच. तुम्हाला खरं सांगू, माझं जगणं तुमच्याशी बांधलं गेलंय हो. आता तुमच्याशिवाय जगणं म्हणजे फक्त जगतोय असं दाखवणं, बस. बाकी काही नाही. रमा, मी तुम्हाला काहीतरी विचारलं होतं, त्याचं उत्तर तुम्ही अजूनही दिलेलं नाहीये. तुमच्या मनामध्ये जे काही आहेत ते बोलून मोकळ्या व्हा. ठीक आहे, तुम्हाला नसेल सांगायचं तर मी जबरदस्ती नाही करणार. मला जे काही मनापासून वाटतं ते तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. खरं तर आद्याचे आभार मानायला हवे. का? कारण तिच्यामुळे मला समजलं की माझं तुमच्यावर किती प्रेम आहे आणि मी तुमच्यामध्ये किती गुंतलोय. खरंच मला जेव्हा हे लक्षात आलं ना, तेव्हा सगळं सोपं झालं. सगळा शोधच थांबला की बस, हीच ती मुलगी जिची मी वाट बघत होतो. रमासारख्या मनाने निर्मळ, निस्वार्थ, निरागस. फक्त आणि फक्त रमाच आहे. तुम्ही खऱ्या आहात म्हणून मी तुमच्या प्रेमात पडलो, की तुम्ही मातीशी जोडला गेलेल्या आहात म्हणून मी तुमच्या प्रेमात पडलो, की तुम्ही फुलपाखराला सुद्धा जीव लावणाऱ्या आहात म्हणून मी तुमच्या प्रेमात पडलो, मला खरंच काही माहिती नाही. पण तुम्ही काहीतरी वेगळ्या. तुमच्याशिवाय मी कोणाचाच विचार करू शकत नाही. त्यामुळे आता हात हातात द्यायचा झाला ना, तर तो फक्त आणि फक्त तुमच्या. पण छोटे मला काळजी करू नका. तुम्ही हो म्हणावं म्हणून मी जबरदस्ती नाही करत. मी तुम्हाला आता त्रास नाही देणार. मला जे बोलायचं होतं, जे मनापासून सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलं. आणि ते अगदी शेवट. मी समोर असल्याने जर तुम्हाला त्रास होणार असेल तर मी तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. तुमच्या डोळ्यासमोर सुद्धा येणार नाही इतक्या दूर निघून जाईल. माझं तुमच्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे. मी समोर असल्याने जर तुम्हाला त्रास होणार असेल तर मी तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. तुमच्या डोळ्यासमोर सुद्धा येणार नाही इतक्या दूर निघून जाईल. छोटे मालक,
एवढा वेळ का लावला?